नमस्कार, मी प्रियांका नागने. भारत सरकार यांच्याकडून अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे द न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून जॉब अपडेट आलेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनुभवाची कोणतीही गरज नाही आहे. तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या, नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात. संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत, जसं की सॅलरी किती भेटणार आहे, अर्जाची पद्धत काय आहे, फी आहे का नाही, त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे. ॲप्लिकेशन आजपासून भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच 5 जून 2024 पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लास्ट डेट काय आहे, ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, त्यानंतर किती जागा आहेत, सर्व जे पदं आहेत हे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेटवरती इथे बघत असतो. परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, 10वी 12वी 8वी पासवर जॉब्स असू द्या, अशी जी दररोज जॉबची संधी असते आपल्या चॅनलवरती अपडेट्स असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, एक 35 पानी PDF आहे, आपण ते सुद्धा बघून घेऊया. त्यानंतर जे आपल्याला रिक्रुटमेंट आहे प्रोसेस, त्यामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. एकूण 58 जागा आहेत, त्यामध्ये एकूण कोणते कोणते पद आहेत ते आपण बघून घेऊयात. आता इथे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांची जी PDF आहे ते आपण सविस्तरपणे बघून घेऊया. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 5/6/2024 आणि लास्ट डेट असणार आहे 25/6/2024, म्हणजे 25 जून 2024 असणार आहे. इथे एकूण जागा दिलेली आहे, आपण ते सुद्धा बघून घेऊया. आता इथे जे पदाचे नाव आहेत, सहाय्यक ग्रेड 1 आहे, सहाय्यक ग्रेड विथ एवलेका आहे, सहाय्यक ग्रेड 1 असे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. आपण त्यामध्ये बघून घेऊया की ते जे जागा आहेत ते किती आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे. फर्स्ट पद आहे 29 जागा आहेत, सेकंड पद आहेत 17 आहे आणि थर्ड आहे त्याला 12 जागा आहेत. एकूण इथे सांगितलेलं आहेत, वेगवेगळे जागा दिलेले आहेत. त्याच्यानंतर ते 58 जागा एकत्र सांगितलेल्या आहेत. इथे पूर्ण माहिती दिलेली आहे, ते बघून घेऊयात आपण. ऑनलाईन पद्धतीने इथे फॉर्म भरायचा आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी लिंक देणार आहे तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता. जर ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्ही डिरेक्टली इथे लॉग इन करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर पूर्ण माहिती इथे दिलेली आहे बघा PDF मध्ये. पदाचे नाव काय आहे, त्यानंतर इथे सॅलरी किती भेटणार आहे. इथे सॅलरी बघा 25,500 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. 50+ की दर से महागाई भत्ता सुद्धा भेटणार आहे, म्हणजे एकूण 38,250 सॅलरी भेटणार आहे आणि वेगवेगळे भत्ते सुद्धा भेटणार आहेत. त्यानंतर इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे बघा. 21 ते 28 वर्षापर्यंत इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. ऑल इंडिया उमेदवार असू द्या, तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरू शकणार आहोत. एज क्रायटेरिया 21 to 28 आहे, म्हणजे 21 ते 28 वर्ष असणार आहे. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून इथे बरीच माहिती दिलेली आहे की ते सिलेक्शन कसं होणार आहे. सिलेक्शन इथे रिटर्न एक्झामद्वारे होणार आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे स्टेप्स आहेत, ते सुद्धा बघून घेऊया. टायपिंग टेस्ट होणार आहे, कम्प्युटरद्वारा एक्झाम होणार आहे. लक्षात घ्या, नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. एकूण 58 जागा आहे. असिस्टंट ग्रेड 1 हे पदाचे नाव असणार आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. इथे अनुभवाची कोणतीही गरज नाही सांगितलेली इथे. त्यानंतर मार्क्ससुद्धा दिलेले आहे की किती कोणत्या म्हणजे 25 क्वेश्चन्स असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्यानंतर क्रिटिकल रिझनिंग असणार आहे, तिथे सुद्धा 25 क्वेश्चन्स असणार आहे. हे सिलेबस दिलेला आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर इथे अजून बरीच माहिती सांगितलेली आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असणार आहे हे सुद्धा इथे माहिती सांगितलेलं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.